नमस्कार मित्रांनो, सर्व भावी प्राध्यापकांचे मी स्वागत करतो माझ्या नवी सुरुवात या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये MS-CET एक्झाम 2025 15 जून 2025ला जी एक्झाम झाली होती त्या पेपरची ॲनालिसिस शृंखला आपण चालू केलेली आहे. मित्रांनो, ह्या पेपरमध्ये आपण एकूण 6 युनिट जाणून घेणार आहोत. 6 युनिटमध्ये जे काही एकूण आपले 30 क्वेश्चन होते. किती? 30 क्वेश्चन. हे 30ही क्वेश्चन आपण जाणून घेणार आहोत. त्याचं ॲनालिसिस जाणून घेणार आहोत. म्हणजे प्रश्नाची डेट काय आहे, प्रश्नाची लेवल काय आहे आणि प्रश्न किती खोलीपर्यंत विचारले जातील हे सगळं काही माहिती करून घेणार आहोत. त्यासोबतच आपण प्रश्नाच्या उत्तरापर्यंत कशा पद्धतीनं पोहोचलं पाहिजे याची ट्रिकसुद्धा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती करून घेऊ. मित्रांनो, पेपर 1 जो आहे हा कंपल्सरी पेपर आहे, म्हणजे सगळ्यांसाठी सारखाच असतो. तर याच्यामध्ये एकूण 50 क्वेश्चन असते. एकूण 50 क्वेश्चन असते आणि हे 50 क्वेश्चन जे आहे तर आपण 2 व्हिडिओमध्ये डिवाईड केले आहे. व्हिडिओ 1 मध्ये जे आहे तर याच्यामध्ये म्हणजे मॅथ रिझनिंगचे व्हिडिओ क्वेश्चन सोडून जे कोणते क्वेश्चन बाकी उरते ते सगळेच्या सगळे आपण व्हिडिओ 1 मध्ये घेणार आहोत. आणि व्हिडिओ 2 मध्ये जे आहे तर व्हिडिओ 2 मध्ये मॅथ रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन आणि कॉम्प्रेन्शन म्हणजे आकलन, पॅसेज उतारा वगैरे सगळे काही आपण सेकंड व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, हे दोन्ही व्हिडिओ आपल्याला बघायचे आहे. ह्या दोन्ही व्हिडिओ जेव्हा आपण बघू तेव्हाच आपण कमी जास्त पेपर 1ची चांगल्या प्रकारे म्हणजे पकड घेऊ शकतो, म्हणजे पकड पकडू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर पण करायचं आहे, कमेंट पण करायचं आहे. कमेंट याच्यासाठी करायचं आहे की तुमच्या ज्या कोणत्या काही गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर नाही झाल्या आहेत, तुमच्या मनामध्ये काहीतरी प्रश्न आहे तर तो प्रश्न कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहायचा आहे. म्हणजे तुम्ही बघितल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नाच्या अकॉर्डिंग उत्तर देण्याचा प्रयत्न मी इथून करून घेईल. सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन बटनला टिक करायचं आहे. तर चला मित्रांनो, आपण बघू कोणकोणत्या युनिटवर आज आपले क्वेश्चन ॲनालिसिस करणार आहोत. मित्रांनो, याच्यावर एकूण कमी जास्त 25 ते 30 प्रश्नाचं आपण ॲनालिसिस आज करणार आहोत. तर याच्यामध्ये पहिलं युनिट आहे टीचिंग ॲप्टिट्यूड. पहिलं युनिट आहे टीचिंग ॲप्टिट्यूड. दुसरं युनिट आहे रिसर्च ॲप्टिट्यूड. चौथं युनिट आहे कम्युनिकेशन. युनिट नंबर 8 इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, ज्यालाच आपण ICT म्हणत असतो. युनिट नंबर 9 पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट आणि युनिट नंबर 10 हायर एज्युकेशन सिस्टम. एकूणही 6 युनिटाबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर चला आपण सिलेबस अकॉर्डिंग आणि युनिट अकॉर्डिंग आपण पेपर सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, पहिला जो आपला युनिट आहे तर तो टीचिंग ॲप्टिट्यूड. टीचिंग ॲप्टिट्यूड याच्याबाबत पहिला प्रश्न क्रमांक 1, जर अध्यापनाच्या चिंतनशील रिफ्लेक्टिव्ह स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना रिकामी जागाच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते. पर्याय बघा, वास्तविक माहिती. सेकंड पर्याय सामान्यीकृत अंतर्दृष्टी. थर्ड पर्याय समस्या निराकरण क्षमता. तर मित्रांनो, हे जे काही प्रश्न असतील ह्या प्रश्नामध्ये काय करायचं आहे, जास्तीत जास्त उत्तर बरोबर येण्याची क्षमता बघायची. याच्यानं इथं 3ही पर्याय बरोबर दिले आहे, आपलं प्रश्नाचं उत्तर आहे D. आता अशा पद्धतीचे ज्यावेळेस प्रश्न येते, ही सेट एक्झाम एवढी काही कठीण नाही आहे, खूप साधी आणि सिंपल परीक्षा आहे. तर याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्तर टिक करण्याचा प्रयत्न करायचा, जे सकारात्मक उत्तर आहे D. याच्यामध्ये हे कधी लक्षात येईल तुमच्या, ज्यावेळेस तुम्ही पेपर सोडवण्याची ज्यावेळेस प्रॅक्टिस कराल, कमी जास्त 7-8 वर्षाचे पेपर ज्यावेळेस सॉल्व कराल ना, त्यावेळेस तुम्हाला हे समजून जाईल की नेमके प्रश्न कशा पद्धतीचे येते आणि आपण ॲन्सरपर्यंत कशा पद्धतीनं गेलो पाहिजे. जास्तीत जास्त उत्तर टिक करण्याचा प्रयत्न करायचा. प्रश्न क्रमांक 2, एकूण ह्या पेपर 1 मध्ये प्रत्येक युनिटवर एकूण 5 प्रश्न येत असतात. तर आपण टीचिंग ॲप्टिट्यूडबद्दल एकूण 5 प्रश्न बघू. क्वेश्चन नंबर 2, कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे. शिक्षक यासाठी रिकामी जागा कार्यनीतीचा उपयोग करतील.
तर याच्यामध्ये काय कार्यनीती शिक्षक वापरू शकते ॲज अ प्रोफेसर म्हणून तुम्ही भविष्यामध्ये भूमिका निभावणार आहे. तर मग याच्यामध्ये काय भूमिका निभवायला पाहिजे एका शिक्षकांनी? पर्याय क्रमांक बघा 1, नाट्यकरण आणि भूमिका पालन, नाटक करायचं आहे का? नाही. प्रकल्प, प्रोजेक्टही नाही. पर्यवेक्षित अभ्यास, तसं पण नाही. याच्यामध्ये काय होईल तर बुद्धिमंथन म्हणजे बुद्धीचा वापर करावा लागेल का एका सून आपल्याला 3-4 गोष्टी याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत, तर ते कशा पद्धतीने होईल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3, स्वयंप्रभा. स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेल्या DTH चॅनेल्सच्या समूहास दिलेले नाव आहे. विधान 1 काय म्हणत आहे? स्वयंप्रभा हे DTH चॅनेलच्या समूहास समर्पित केलेले एक नाव आहे. स्वयं हे ऑनलाईन MOOC अभ्यासक्रम पुरवते ज्यामध्ये प्रमाणपत्र देण्याची तसेच क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे. मित्रांनो, याच्यामध्ये विधान ओळखायचं आहे आपल्याला, चूक आहे की बरोबर आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये काय आहे तर ही दोन्ही विधाने बरोबर आहे. मी तुम्हाला पहिलेही सांगितलं होतं की सकारात्मक विधान घेऊन आपल्याला ॲन्सरपर्यंत पोहोचायचं आहे. नकारात्मक जे आहे ते डायरेक्ट चूक करून टाकायचं. जे सकारात्मक आहे ते जास्तीत जास्त कमी जास्त 75 ते 80% चान्सेस असते ते ॲन्सर बरोबर येण्याचं. क्वेश्चन नंबर 4, सकारिक मूल्यमापन. समेटिव्ह इव्हॅल्युएशन रिकामी जागा स्वरूपाची असते. म्हणजे सकारिक मूल्यमापन कशा स्वरूपाचे असते असा हा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक 1 निर्णयात्मक, पर्याय क्रमांक 2 विकासात्मक, पर्याय क्रमांक C निदानिक आणि स्थान निश्चित दर्शक. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते आहे हे निर्णायक. प्रश्न क्रमांक 5, CAI चे इंग्रजी दीर्घरूप असे आहेत. काय? पहिला आहे ऑप्शन A कम्प्युटर असिस्टेड इमिटेशन, B आहे कम्प्युटर एडेड इन्स्टॉलेशन, C कम्प्युटर अरेंज्ड इंडक्शन, कम्प्युटर असिस्टेड इंस्ट्रक्शन. तर मित्रांनो, याचं काय आहे हे फुल फॉर्म सुद्धा आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. हे फुल फॉर्म माहीत असणं खूप गरजेचं आहे. याचं जर का कन्फर्म आपल्याला माहीत असेल तरच आपण या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे D कम्प्युटर असिस्टेड इंस्ट्रक्शन. याच्यानंतर रिसर्च ॲप्टिट्यूडबद्दल प्रश्न चालू झालेले आहे इथपासून. रिकामी जागा हा संशोधन प्रकार नाही. कोणता संशोधन प्रकार नाही आहे? रिसर्च ॲप्टिट्यूडबाबत आपल्याला पेपर 2 मध्ये सुद्धा प्रश्न येते. 1 युनिट आहे, पूर्ण कमी जास्त 10 प्रश्न आणि पेपर 1 मध्ये 5 प्रश्न आणि पेपर 2 मध्ये एकूण 10 प्रश्न, असे 15 प्रश्नाचं वेटेज आपल्या एकट्या रिसर्च ॲप्टिट्यूडवर आहे. म्हणून हा युनिट कधीही मिस करायचा नाही. याच्यावर प्रॉपर प्रिपरेशन करूनच एक्झाममध्ये जायचं. तर मित्रांनो, हा संशोधन प्रकार नाही. तर याच्यामध्ये काय आहे? व्यक्तिनिष्ठ संशोधन, कारणात्मक संशोधन, शोधात्मक संशोधन आणि वर्णनात्मक संशोधन. आता याच्यामध्ये उत्तरापर्यंत जर काय जायचं म्हटलं तर वर्णनात्मक संशोधन हा तर आहेच. शोधात्मक, कारणात्मक आणि व्यक्तिनिष्ठ संशोधन. तर मित्रांनो, प्रकार नाही आहे तर हे सगळेच प्रकार आहे. त्याच्यामुळे आयोगाने सुद्धा हा प्रश्न स्किप केला आहे. म्हणजे याचं जे काही आन्सर अगोदर दिलं होतं पहिल्या आन्सर कीनुसार तर ते चुकीचं आहे. म्हणजे ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी त्याच्यावर ऑप्शन दिले त्यावेळेस हा पर्याय म्हणजे स्किप केला आहे, हा प्रश्न स्किप केला आहे. त्याच्यामुळे आपण हा प्रश्न स्किप करू. प्रश्न क्रमांक 7 ही सिम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका आहे. काय आहे? पर्याय क्रमांक A प्राथमिक डेटा गोळा करणे, प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे, C सर्वेक्षणाचे आयोजन करणे आणि D शोध निबंध लिहिणे. तर मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते आहे प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे ही सिम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका आहे.
प्रश्न क्रमांक 8, रिकामी जागा हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये पर्याय बघू आपण. संशोधन प्रक्रियेमधून व्यक्तिसापेक्ष पूर्णता काढून टाकणे. बी आहे नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रियगोचर घटनेला समजून घेणे. सी वैयक्तिक मते आणि अनुभवजन्य पुराव्यावरील विश्वास यांना प्राधान्य देणे. डी संशोधन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा डेटा वापरणे किंवा टाळणे. तर मित्रांनो, आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते आहे बी, नवीन ज्ञानाचा शोध घेणे आणि इंद्रियगोचर घटनेला समजून घेणे ही सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 9, शैक्षणिक लेखक आणि संदर्भासाठी DOI या शब्दाचा अर्थ असा आहे. रिकामी जागा असा आहे. तर काय आहे DOIचा या शब्दाचा अर्थ काय आहे? शैक्षणिक लेखन आणि संदर्भासाठी. तर मित्रांनो, पर्याय 1 बघा, स्वारस्य दस्तऐवज. बी माहिती निर्देशिका. सी डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर आणि डी आहे डेटाबेसचे एकात्मीकरण. तर मित्रांनो, आपल्या पर्यायाचं जे काही प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते उत्तर आहे डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. प्रश्न क्रमांक 10, रिकामी जागा हा शब्द इतरांच्या कल्पना, शब्द किंवा कार्यास श्रेय देण्यासाठी संशोधकाच्या नैतिक दायित्वाचा संदर्भ देण्यासाठी वापरतात. रूढनिर्देश. बी आहे साहित्य चोरी. सी आहे लेखत्व आणि डी आहे विशेषता. तर मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते आहे डी विशेषता. विशेषता हा शब्द इतरांच्या कल्पना, शब्द किंवा कार्यास श्रेय देण्यासाठी संशोधकाच्या नैतिक दायित्वाचा संदर्भ देण्यासाठी वापरतात. मित्रांनो, इथं आपले 2 युनिट कंप्लीट झाले. एक पहिला 1 ते 5 प्रश्न जे होते तर ते 1 ते 5 प्रश्न जे होते ते टीचिंग ॲप्टिट्यूडवर झाले आणि 6 ते एकूण 10 प्रश्न जे झाले तर हे रिसर्च ॲप्टिट्यूडबद्दल झाले. आता इथून पुढे जे आहे तर हे मॅथ, रिझनिंग आणि डेटा इंटरप्रिटेशन बाबत प्रश्न आहे. तर मित्रांनो, 36 नंबरच्या प्रश्नापासून आपलं जे काही आहे तर मित्रांनो, इथे 36व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT युनिट नंबर 8. इथपासून युनिट नंबर 8 चालू होऊन राहिलं आपलं. क्वेश्चन नंबर 36, फाईल फॉर्मॅट आणि त्यासंबंधीचे फाईल स्वरूप या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी ही चूक आहे. मित्रांनो, मी मागं व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं तुम्हाला की प्रश्न वाचत असताना आपल्याला डिमांड कशाची आहे ते ओळखणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये चूक विचारत आहे आपल्याला. तर पर्याय क्रमांक ए आहे JPEG चित्र इमेज फाईल. पर्याय बी PPTX सादरीकरण प्रेझेंटेशन फाईल. FLV दृश्यफित व्हिडिओ फाईल आणि WPT ध्वनी फाईल. याच्यामध्ये काय म्हणत आहे, फाईल फॉर्मॅट आणि त्यासंबंधीचे फाईल स्वरूप या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी ही चूक आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये एक लॉजिक तुम्ही चांगल्या तऱ्हेने लावू शकता. उत्तर जरी का तुम्हाला माहीत नसेल तरी हे 3 जे आहे ते हे फाईल आहे म्हणजे एक पण ही जी आहे तर ही व्हिडिओ ध्वनी म्हणत आहे, ध्वनी फाईल म्हणत आहे. त्याच्यामुळे आपल्या पर्यायाचं उत्तर जे आहे तर ते आहे डी. प्रश्न क्रमांक 37, माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय? तर क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय? व्हिडिओच्या संदर्भात विविध डिजिटल उपकरणांना मागणीनुसार सामायिक संगणक प्रक्रिया व विदा डेटा उपलब्ध करून देणारी इंटरनेट आधारित सेवा, ज्याला आपण माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात क्लाउड कम्प्युटिंग असं म्हणत असतो. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. क्वेश्चन नंबर 38, व्यवस्थेमध्ये कोणत्याही भाषा, उपकरण वा तांत्रिक व्यवस्थेमध्ये एक समान पद्धतीने लागू होणारी तसेच प्रत्येक अक्षर, संख्या वा
चिन्हाला एकमेव व द्वितीय संख्या प्रदत्त करणारी विविध लिपी व भाषेशी संबंधित आंतरराष्ट्रीय संकेतक एन्कोडिंग ज्याला म्हणतो आपण ते प्रमाण पद्धतीला काय म्हणतात? प्रश्न काय म्हणत आहे? प्रमाण पद्धतीला काय म्हणतात? मल्टीकोड, युनिकोड, हायपरकोड आणि मेटाकोड. तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते आहे युनिकोड. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी कोणता पर्याय संज्ञापन तंत्रज्ञानाचा अचूक कालानुक्रम दर्शवतो? अचूक कालानुक्रम दर्शवतो. मित्रांनो पर्याय क्रमांक 1 बघा. टेलिग्राफ, चलचित्र कॅमेरा, दूरचित्रवाणी, रेडिओ. बी आहे टेलिग्राफ, चलचित्र कॅमेरा, रेडिओ आणि दूरचित्रवाणी. सी आहे चलचित्र कॅमेरा, टेलिग्राम, दूरचित्रवाणी, रेडिओ. आणि डी आहे चलचित्र कॅमेरा, रेडिओ, टेलिग्राफ आणि दूरचित्रवाणी. तर मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा आपण एक लॉजिक लावू शकतो. आपल्या पर्यायाचा प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते आहे बी. आपल्या प्रश्नाचं उत्तर बी आहे. पण याच्यामध्ये लॉजिक काय लावू शकतो आपण? बघा, ए मध्ये टेलिग्राफ आहे, बी मध्ये टेलिग्राफ आहे, ए मध्ये सुद्धा चलचित्र कॅमेरा आणि बी मध्ये सुद्धा चलचित्र कॅमेरा. हे 3 पर्याय आपले म्हणजे दोन्ही पर्याय आपले बरोबर येतात इथपर्यंत. पण याच्यामध्ये कुठेही येत नाही म्हणजे हे डायरेक्ट स्किप करून टाकायचे, डायरेक्ट नो. मग आता याच्यामध्ये काय दूरचित्रवाणी आणि रेडिओ ह्या 2 गोष्टीमध्ये फक्त आपल्याला फरक बघायचा आहे. तर हे थोडक्यात जरी का आपल्याला माहिती असेल तरी आपण अशा पद्धतीच्या प्रश्नांपर्यंत सहजरित्या जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 40. वेब 2.0 प्रकारच्या डिजिटल व्यवस्थेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य असत नाही? मित्रांनो पुन्हा इथे कीवर्डवर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. असत नाही म्हणत आहे ते. पर्याय क्रमांक ए आहे वापरकर्ते आशयाचे फक्त निष्क्रिय उपभोक्ते असतात. पर्याय क्रमांक बी वेबसाईट, इतर डिजिटल व्यवस्था, उत्पादने व उपकरणासोबत काम करू शकतात. पर्याय क्रमांक सी वापरकर्त्यांमध्ये अधिक आंतरक्रिया व सहयोग घडून येऊ शकते. पर्याय क्रमांक डी वापरकर्त्यांनी निर्माण केलेल्या आशयाचे प्रमाण वाढते. तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्या पर्यायाचं उत्तर जे आहे तर ते आहे ए वापरकर्ते आशयाचे फक्त निष्क्रिय उपभोक्ते असतात. प्रश्न क्रमांक 41. प्रश्न क्रमांक 4. इथून आपलं जे काही युनिट चालू होत आहे तर ते युनिट होत आहे 9. 9 युनिटमध्ये काय आहे? पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट एकूण 5 प्रश्न आहे. याच्यामध्ये 41 ते 45 म्हणजे 41 ते 45 पर्यंतचे एन्व्हायरमेंट, डेव्हलपमेंट अँड पीपल. तर मित्रांनो 41 नंबरचा क्वेश्चन आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय रिकामी जागा येथे आहे. तर कुठे आहे मित्रांनो हे? हरियाणा भारत, बी कर्नाटक भारत, सी दुबई UAE आणि डी कोलंबो श्रीलंका. तर मित्रांनो या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक ए हरियाणा भारत. क्वेश्चन नंबर 42. कोणत्या शहराने संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल परिषदेचे COP21 आयोजन केले होते, जेथे पॅरिस कराराची वाटाघाटी करण्यात आली आणि ती स्वीकारली गेली? तर मित्रांनो कुठे आहे हे? पर्याय क्रमांक 1 बघा जिनेवा, न्यूयॉर्क, सी पॅरिस आणि डी कॅटो. तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पॅरिस. पॅरिस या ठिकाणी COP21 आयोजित केले होते. इथे सुद्धा आहे. क्वेश्चन 43. क्वेश्चन नंबर 43. पर्यावरण संरक्षण कायद्याच्या 1986 कोणत्या अनुसूचीमध्ये अनिवार्य पर्यावरण मंजुरी आवश्यक असलेल्या उद्योगांची यादी दिलेली आहे? सूची 1, सूची 2, सूची 3 आणि सूची 4. मित्रांनो हा प्रश्नसुद्धा आयोगाने स्किप केलेला आहे कारण ते याच्यामध्ये सुद्धा बरोबर उत्तर कोणीही दिलेलं नाही. त्याच्यामुळे हा सुद्धा पर्याय आयोगाने विद्यापीठाने स्किप केलेला आहे. आपण सुद्धा हा पर्याय स्किप करणार आहोत.
क्वेश्चन नंबर 44, पोषक द्रव्य प्रदूषणाचा सागरी परिसंस्थेवर कसा परिणाम होतो? पर्याय ए, जैवविविधता वाढते. पर्याय बी, प्रवाहाच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. पर्याय सी, हानिकारक शैवाल प्रस्फुटीची व्यापक वाढ होते. आणि पर्याय डी आहे, पाण्याची गुणवत्ता सुधारते. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक सी, हानिकारक शैवाल प्रस्फुटीची व्यापक वाढ होते. क्वेश्चन 45, खालीलपैकी कोणता परिणाम हवा प्रदूषणामुळे पानावर होतो ज्यामुळे उती नष्ट होतात किंवा उतींमध्ये घट होते? तर मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं जे काही पर्याय बघू आपण. उती मृत्यू, हरितद्रव्य ह्रास, पानझडी होणं आणि अंधकुंचन. तर मित्रांनो, आपल्या जे काही प्रश्नाचं उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक ए. मित्रांनो, इथून जे काही चालू होत आहे 46, क्वेश्चन नंबर 46 ते 15 हे जे काही प्रश्न आहेत ते हे हायर एज्युकेशन सिस्टमचे प्रश्न आहे. तर आपण एकूण 5ही प्रश्न बघू. क्वेश्चन नंबर 46, ब्रिटिश काळामध्ये भारतीय शिक्षणाच्या विकासासाठी लॉर्ड कर्झनने रिकामी जागा आयोजित केली होती. काय आयोजित केली होती? पर्याय ए, बॉम्बे शिक्षण समिती. बी, कलकत्ता शिक्षण बैठक. सी, शिमला शिक्षण संमेलन. आणि डी, दिल्ली शिक्षण संमेलन. मित्रांनो, याच्यापैकी हे तिन्ही पर्याय काही बरोबर नाही, पण ही बॉम्बे शिक्षण समिती मात्र लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये आयोजित झाली होती. पर्याय क्रमांक आपलं क्वेश्चन नंबर 47, सॅडलर आयोग. याच्यामध्ये कशाबद्दल विचारत आहे? सॅडलर आयोग हा रिकाम्या जागाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आला होता. सॅडलर आयोग कशासाठी नियुक्त करण्यात आला होता? तर सॅडलर आयोग बघा, पर्याय बघू. कलकत्ता विद्यापीठाची स्थिती आणि अडचणी. पर्याय बी, भारतातील सर्व विद्यापीठांच्या समस्या. पर्याय सी, उच्च शिक्षणातील मूल्यमापन संदर्भात. आणि पर्याय डी आहे, उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रम संदर्भात. सॅडलर आयोग. तर मित्रांनो, याच्यामध्ये पर्याय क्रमांक ए, कलकत्ता विद्यापीठाची स्थिती आणि अडचणी जाणून घेण्यासाठी सॅडलर आयोग स्थापन केला होता. प्रश्न क्रमांक 48, बुद्ध शिक्षण परंपरेत गुरु बनवण्यासाठी खालील श्रेणीतून जावे लागत असे. आता हे श्रेण्या दिल्या याच्यामध्ये, तर श्रेणी कोणती आहे? ए बघा, शिष्य प्रवीण पंडित. बी आहे ब्रह्मचारी पंडित उपाध्याय. सी आहे श्रावक पंडित. आणि डी आहे श्रमण भिक्खू आणि उपाध्याय. तर मित्रांनो, ह्या ज्या काही आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तर हे बौद्ध शिक्षण म्हणत आहे ना याच्यात, त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक डी, श्रमण भिक्खू. बौद्ध भिक्खू तुम्ही नाव ऐकलं असेल तर हे रिलेटेड आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 49, वैदिक शिक्षण परंपरेत उपनिषद या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो. उपनिषद या शब्दाचा अर्थ विचारला आहे मित्रांनो आपल्याला, ते पण शब्दशः. पर्याय एक बघा, सर्व मंत्र तोंडपाठ म्हणणे. बी, गुरुजवळ बसून शिकणे. सी, वेदांचा उपविभाग. आणि डी आहे गुरु शिक्षणाच्या गोष्टी. तर मित्रांनो, आपल्या ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते आहे गुरुजवळ बसून शिकणे. शेवटचा प्रश्न मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओचा एकूण 50 प्रश्नामध्ये 50वा प्रश्न आहे. जैनवादी शिक्षण परंपरेनुसार अध्ययनाची पहिली पद्धत. काय म्हणत आहे? जैनवादी शिक्षण परंपरेनुसार अध्ययनाची पहिली पद्धत रिकामी जागा होय. तर काय आहे? पर्याय बघू आपण. ए, प्रार्थना. बी, देशांना श्रवण. बी काय आहे? देशांना श्रवण किंवा उपदेशाचे काळजीपूर्वक ऐकणे. सी, अमन्याय किंवा एकाग्रतापूर्वक वाचन. आणि डी आहे अनुप्रत्यक्ष किंवा खोलवर चिंतन. तर मित्रांनो, आपल्या ज्या काही प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक ए, प्रार्थना. जैनवादी शिक्षण परंपरेनुसार अध्ययनाची पहिली पद्धत जी आहे तर ती आहे प्रार्थना. तर मित्रांनो, आपले आजचे एकूण कमी जास्त 25 प्रश्नाचे उत्तर आपण बघितले. याच्यामध्ये एक टॉपिक आपला मिस झाला आहे, तो आहे कम्युनिकेशनचा.
कम्युनिकेशनचा. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25ही प्रश्न बघणार आहोत. त्याच्यामध्ये हा कम्युनिकेशनचा टॉपिक किंवा युनिट आपण त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, याच्यामध्ये जर का तुम्हाला असं काही वाटत असेल की काही माहिती अपुरी आहे, तर तुम्ही कमेंट्समध्ये मला कळवू शकता, जेणेकरून मी पुढचा जो कोणता व्हिडिओ बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये सगळी काही माहिती पुरेपूर देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.